फायनली मित्रांनो, जे शेतकरी पेरणी करून बाजूला झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की पीक विमा योजना कधी सुरू होईल, पीक विमा भरण्यास कधीपासून सुरुवात होईल, यावर्षी 1 रुपयात पीक विमा आहे का, किंवा यावर्षीपासून किती रुपये शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो कधीपासून याची तारीख असणार आहे, आणि त्याचबरोबर यासाठी काय काय आता आवश्यक गोष्टी असणार आहेत आता पीक विमा मिळवण्यासाठी यापुढे, तर त्याविषयीचा GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. तर त्या GR ला सोप्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरेत्र स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, नवीन पीक विमा योजनेचा GR आलेला आहे. 2025चा खरीप हंगामापासून सुरुवात झालेली आहे. तर या अंतर्गत मित्रांनो कप अँड कॅप मॉडेल वापरण्यात येणार आहे, ज्यामध्ये 80-110 या पद्धतीने हे मॉडेल असणार आहे. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर ही योजना शेतकऱ्यांच्या विरोधात राबवण्यात येणार आहे. ते देखील आत्ताच व्हिडिओमध्ये समोर बघण्याच्या अगोदर क्लिअर करून घ्या की ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची नसणार आहे. ही योजना एक तर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे, तुमचा हिस्सा खरीप हंगामासाठी तुम्हाला 2% हिस्सा तुमचा असणार आहे, तर रब्बी हंगामासाठी तुमचा 1.5% हिस्सा असणार आहे. त्याचबरोबर नगदी पिकासाठी तुम्हाला मित्रांनो जवळपास 5% तुमचा शेतकरी हिस्सा भरावा लागणार आहे. नगदी पिका म्हणजे जसं की कापूस वगैरे जे पिकं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचा 5% हिस्सा भरावा लागणार आहे. ही राहिली बाजूला गोष्ट मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला फार्मर ID हा कंपल्सरी असणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांना माहीतच झाले असेल किंवा यावर्षीपासून फार्मर ID कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर सर्वात मोठा पॉइंट आता सर्वात शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की यावर्षीपासून वैयक्तिक क्लेम चालणार की नाही. तर मित्रांनो, ही गोष्ट क्लिअर करून घ्या की यावर्षीपासून तुम्हाला वैयक्तिक क्लेम, आता वैयक्तिक क्लेम मध्ये तुम्ही पोस्ट हार्वेस्टसाठी क्लेम करत होते किंवा इतर काही घटकांसाठी तुम्ही क्लेम करत होते, ती सिस्टीम बंद करण्यात आलेली आहे. वैयक्तिक क्लेम तुम्हाला यावर्षीपासून नसणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, घटक एकच असणार आहे यावर्षीपासून अंतिम पीक कापणी अहवाल यानुसार. तर मित्रांनो, तुमचं नुकसान वगैरे झालं हे मान्य आहे मित्रांनो, परंतु तुमचे जे 72 तासाच्या आत तुम्हाला क्लेम करायला सांगण्यात येत होतं, तुम्हाला क्लेम करा म्हणत होते, ती सिस्टीमच बंद करून टाकण्यात येणार आहे मित्रांनो यावर्षीपासून. आता तुम्हाला फक्त पीक विमा भरायचा आहे आणि बाजूला व्हायचं आहे, आणि फक्त पीक विमा भरल्याच्या नंतर जेव्हा पीक पाहणी सुरू होईल तेव्हा तुम्हाला पीक पाहणी एक करावी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुम्हाला दोनच गोष्टी पीक विमा भरताना तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहे. एक, तुम्हाला पीक विमा भरायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पीक पाहणी करायची आहे. तुम्हाला वैयक्तिक क्लेम करता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, जे आता कंपनीचे लोक जे यायचे प्रत्येक शेतकऱ्याचे जे शेतामध्ये जायचे फोटो वगैरे काढायचे, ती सिस्टीम सुद्धा यावर्षीपासून बंद होणार आहे. 4-2 शेतकऱ्यांचा अहवाल घेण्यात येणार आहे. त्यानुसार तुमच्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान होणार आहे झालेलं आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. पर्सनली तुमचा वैयक्तिक प्रत्येक शेतकऱ्यांचं किती नुकसान झाले हे सुद्धा तुमचं बघण्यात येणार नाही यावर्षीपासून. तुमच्या महसूल मंडळात किती नुकसान झालेलं आहे, तुमच्या मंडळामध्ये किती नुकसान झाले हेच ग्राह्य धरून तुम्हाला नुकसान भरपाई पीक विम्याची मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन म्हणजे जे शेतकरी ऑनलाईन क्लेम वगैरे करण्याच्या प्रतीक्षेत, आता समजा तुम्ही जर पीक विमा भरला, आता तुम्हाला वाटेल की आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, आमच्या शेजारी शेतकऱ्याचं तेवढं नुकसान नाही झालं, तर ते विसरून जा मित्रांनो. तुमच्या महसूल मंडळानुसारच ही सिस्टीम असणार आहे. वैयक्तिक क्लेमचं वगैरे तुमच्या डोक्यातून काढून टाका, कारण की वैयक्तिक क्लेम यावर्षीपासून नसणार आहे. सध्याच्या GR नुसार तर वैयक्तिक क्लेम सिस्टीम बंद करून टाकण्यात आलेली आहे. तर आता ही योजना कशी झाली मित्रांनो, ऑनलाईन आपण जे गेम खेळतो त्या पद्धतीची योजना झालेली आहे मित्रांनो. 17 शेतकऱ्यांकडून 1700 रुपये घ्यायचे आणि 17 रुपये एका शेतकऱ्याला द्यायचे, अशी सिस्टीम असणार आहे. कारण मित्रांनो, पोस्ट हार्वेस्ट वगैरे जे घटकांतर्गत आता जे एक म्हणजे चांगल्या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांना मिळतील अशी गॅरंटी कमी झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला 3 टप्प्यात 2 टप्प्यात पैसे मिळायचे मित्रांनो. पहिल्यांदा 25% अग्रिमवाल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम अंतर्गत, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीचे क्लेम पीक विमा मिळायचा. त्यानंतर काही शेतकऱ्यांना उर्वरित 75% मध्ये पीक विमा मिळायचा, म्हणजे एल बेस मध्ये. काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट मध्ये पीक विमा 4 घटकांतर्गत, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मध्ये काही शेतकऱ्यांना चांगल्या रकमा मिळायच्या. तर ही सिस्टीम पूर्ण बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो. एकाच ट्रिगर अंतर्गत आता तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि त्या अंतर्गतच तुम्हाला आता नुकसान भरपाई देखील मिळणार आहे.
तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. आणि एक पॉईंट राहिलेलाच आहे मित्रांनो, पीक विम्याचे अर्ज खरीप हंगाम 2025 साठी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करून बाजूला झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते की पीक विम्याचे अर्ज कधीपासून सुरू होतील. तर 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत हे अर्ज भरण्यासाठी मुदत असणार आहे. तुम्ही 1 जुलैपासून अर्ज भरू शकता. आता 1 जुलैपासून अर्ज भरायला काही नाही मित्रांनो, पहिल्याच दिवशी अर्ज भरायला काही नाही, प्रॉब्लेम नाही. परंतु पहिल्या दिवशी सर्व्हर प्रॉब्लेम येणार आहे, तुमचे फार्मर आयडीचे प्रॉब्लेम येणार आहेत. तर तुम्ही 1 जुलैपासून सुरू झाल्या लगेचच अर्ज भरायला जाऊ नका. 7-8 तारखेच्या नंतर तुम्ही अर्ज भरून टाका, जेणेकरून म्हणजे त्याच्यामध्ये आता घोळ असणार आहे मित्रांनो. नवीन पीक विमा योजना आलेली आहे, त्यामध्ये फार्मर आयडीचा ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे. त्या कारणास्तव वेबसाईट भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम देणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.